सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात, हे श्री विवेक पटवर्धन लिखित त्यांचं पुस्तक. कालच्या पुढे सुरू करते. या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा. ऑप्शन पॉझिटिव्ह न चाकण, रांजणगाव, पिंपरी चिंचवड, बारामती भाग अशा अनेक औद्योगिक क्षेत्रांमधील 143 कंपन्यांचं सर्वेक्षण केलं. त्यांचे काही निष्कर्ष असे. एकूण 143 कंपन्यांमधल्या 1,45,482 442 कामगारांपैकी फक्त 27% कामगार कायमस्वरूपी होते. कंत्राटी कामगार 28%, तात्पुरते कामगार 10%, ट्रेनी 7%, कमवा आणि शिका योजनेखालचे ट्रेनी 5%, निमचे ट्रेनी 22% आणि उमेदवारी करणारे 2% असे इतर कामगारांचे प्रकार होते. वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर एकूण कामगारांपैकी कंत्राटी कामगार आणि निमच्या योजनेखालचे कामगार 50% इतके होते. सर्वात जास्त कामगार याच वर्गवारीत होते. राजेंद्र विखेपेक्षा त्यांच्या वाट्याला वेगळं काही येणार नव्हतं. ही या एवढ्याशा क्षेत्राची कथा असेल तर राष्ट्रीय पातळीवर काय घडत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. एकूण 1,45,482 कामगारांपैकी 39,125 कामगारांकडे कायमस्वरूपी नोकरी होती. म्हणजे 1,06,617 कर्मचारी तात्पुरत्या नोकरीत होते. या कर्मचाऱ्यांच्या एकूण नोकरीच्या दिवसांबाबतची आकडेवारी काय सांगते त्याचा हा डेटा. 8,240 म्हणजे 8% कर्मचारी 1 वर्षापेक्षा कमी काळ नोकरीवर असतात. 38,970 म्हणजे 37% 2 ते 4 वर्ष नोकरीत असतात. या अनिश्चित नोकरीत 37,340 म्हणजे 35% कर्मचारी 5 ते 7 वर्ष इतका काळ कामावर असतात. तसंच 22,167 म्हणजे 21% 7 वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरीत असतात. वेतनांमधली विषमता तर धक्कादायकच आहे. कायमस्वरूपी नोकरीत असणारे म्हणजे त्यांच्यापैकी 39,125 जण महिन्याला 38,770 रुपये कमवतात, तर तात्पुरत्या स्वरूपाच्या कामावर असणारे 1,06,717 कर्मचारी महिन्याला 10,583 रुपये कमावतात. तात्पुरत्या स्वरूपाच्या कामावर असणारे कर्मचारी देखील कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचंच काम करतात, हे इथे लक्षात घ्यायला हवं. अशा एका कंपनीची कल्पना करू जिथे कायमस्वरूपी 27% कर्मचारी महिन्याला 38,770 रुपये वेतन मिळवतात आणि उरलेले 73% महिन्याला 10,583 रुपये कमावतात. कामगार कायद्यांचं उल्लंघन करून बेसुमार योजनांद्वारे कंपनी किती रक्कम खिशात घालत असेल हे यावरून कळू शकेल. हे न्याय्य आहे का? कामगार कायद्यानुसार एका प्रकारच्या कामासाठी तात्पुरत्या कामगाराला कायमस्वरूपी कामगार इतकंच वेतन द्यायला हवं, पण वास्तव मात्र भीषण आहे हे दिसतंच आहे. कामगारांवर होणारा खर्च हा खरोखर महत्त्वाचा मुद्दा आहे. कंपन्यांच्या निव्वळ विक्रीच्या तुलनेत एम्प्लॉई कॉस्ट याचं विश्लेषण केलं तर मारुती सुझुकी या कंपनीत निव्वळ विक्रीच्या तुलनेत 3.5% आहे. जलदरित्या विकल्या जाणाऱ्या वस्तू बनवणाऱ्या कॅडबरी, एशियन पेंट्स, गोदरेज अशा कंपन्यांमध्ये ती अदमासे 6% आहे. कर्मचाऱ्यांच्या कॉस्टच्या एकूण रकमेपैकी 45 ते 50% रक्कम मॅनेजरच्या बाबतीत असते. व्हाईट कॉलर कर्मचाऱ्यांची कॉस्ट 15% असते. उरलेली रक्कम 35% ब्लू कॉलर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या हिश्श्यात जाते. आता सांगा, मग कुणाच्या पगाराकडे आणि उत्पादकतेकडे अधिक लक्ष द्यायला हवं? कंत्राटी कामगारांच्या परिस्थितीबद्दल आत्मपरीक्षण. एका प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात मी मॅनेजरला आत्मपरीक्षण करायला सांगितलं. तिथे काय घडलं याबद्दल माझ्या मित्राशी जे संभाषण झालं ते असं.
मला एक प्रशिक्षण वर्ग घ्यायचा होता. मी विषय मांडल्यावर जरा वेगळ्याच प्रकारे त्याची सुरुवात झाली. विषय कंत्राटी कामगार. ओ, तू काय केलंस? मी सत्य काय आहे ते ताडून पाहायचं ठरवलं. नाही, हे वाक्य बरोबर नाही. ज्या वास्तवाकडे ते दुर्लक्ष करत होते त्याबाबत त्यांची संवेदनशीलता जागृत करायचा मी प्रयत्न केला. मग ते स्वतः कंत्राटी कामगार असल्याची कल्पना करून माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं मी त्यांना आव्हान केलं. वा, छानच. यानंतर जे काही घडलं ते धक्कादायक होतं. मी त्यांना विचारलं, ते कंत्राटी कामगार का झाले? आमच्याकडे शिक्षण नाही, कामाची कौशल्य नाहीत, अशी उत्तरं समोर आली. एक जण म्हणाला, तुमच्याकडे कामाची कौशल्य असतील तरीही तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी कोणीच देत नाही. मग तुमच्याकडे पर्यायच उरत नाही. म्हणजे कंत्राटी कामगारांना काय वाटत असेल? त्यांना कळलं. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना वरवरचं कळलं, खोलपर्यंत ते पोचलेच नाही. त्यांच्या भावना त्यामुळे हल्ल्या नाही. पुढे काय घडलं ते सांगतो. कायमस्वरूपी कामगारांच्या संघटनेबद्दल तुमचं काय मत आहे? हा, त्या मॅनेजरना माझा पुढचा प्रश्न होता. त्या स्वार्थी असतात, फक्त कायमस्वरूपी कामगारांबद्दलच विचार करतात. त्यांना लठ्ठ पगारवाढ मिळते, हे त्यावर उत्तर होतं. आम्हाला किमान वेतन मिळत असेल तर त्यांची जबाबदारी संपली. त्यांच्यापैकी बरेच जण काम करत नाहीत. त्यांची कामं आमच्याकडून करून घेतात. आमच्यासमोर पर्याय नसतो. आम्ही तक्रार केली तर आमची नोकरी जाऊ शकते. आम्ही त्यांचं काम करतो, पण ते लठ्ठ पगार मिळवतात. त्यांना हे सगळं माहीत असेल असं मला वाटलंच नव्हतं. आता पुढचा प्रश्न. तुम्हाला कंपनीच्या व्यवस्थापनाबद्दल काय वाटतं? मग एक अवघडलेली शांतता पसरली. मग एक जण म्हणाला, त्यांच्या लेखी आमचं काही अस्तित्वच नाही. त्यांना फक्त कामावर हजर असलेल्यांच्या आकडेवारीत स्वारस्य असतं. अनेक मॅनेजर त्यांची वैयक्तिक कामं करण्यासाठी आम्ही ऑफिसमध्ये असलो तर आम्हाला राबवून घेतात. मॅनेजर येत जात राहतात, आम्ही असू तिथेच राहतो. HR च्या मते ते असून नसल्यासारखे आहे. माझा मित्र म्हणाला, त्यांना आपल्या चमूतले सदस्य मानायला त्यांचा नकार आहे. अगदी मला हेच म्हणायचं आहे. मी त्यांना पुढे विचारलं, तुम्हाला कारखान्याच्या फाटकापाशी कशी वागणूक मिळते? कायमस्वरूपी कामगार आधी जातात, आम्हाला थांबावं लागतं. आमची फाटकापाशी कसून तपासणी होते. महिला कर्मचाऱ्यांना तर ही वागणूक नको वाटते. काही कारखान्यांमध्ये आमच्यासाठी वेगळं फाटक प्रवेशासाठी असतं. नाहीतर मग तिथला शिपाई आमचं नाव पुकारेपर्यंत आम्हाला ताटकळत थांबावं लागतं. तू त्यांना कॅन्टीनबद्दल विचारायला हवं होतंस. होय, मी त्याबद्दलही विचारलं होते म्हणाले. अनेकदा ते कंत्राटी कामगारांसाठी वेगळं कॅन्टीन देतात. तिथल्या सुविधा अगदी कमीत कमी असतात. जर मुळात काही सुविधा असल्या तर. हे खूपच चुकीचं आहे, कारण हे कामगार कायमस्वरूपी कामगारांपेक्षा जास्त काम करतात. शॉप फ्लोअरवर तर हा अपक्षपात जास्त प्रकर्षानं जाणवतो. अनेक कारखान्यांमध्ये कायमस्वरूपी कामगार आणि कंत्राटी कामगार एकाच प्रकारचं काम करतात. काही वेळा कंत्राटी कामगार पहिल्या पाळीच्या कामगाराला काम दुसऱ्या पाळीच्या वेळी कामातून मोकळं करतो. वेतनात भरपूर फरक असतो, हे सर्वात जास्त बोलतं. खऱ्या समस्येकडे त्यांनी लक्ष दिलं. बरोबर आहे. या घातक प्रकाराबद्दल मी त्यांना त्यांची मतं विचारली. पण कामाच्या ठिकाणी जे चालतं ते त्यांना ढळढळीतपणे समोर दिसत असतं का? मग ते त्याबद्दल काहीच कसं करत नाहीत? माझ्या मित्रानं त्याला तीक्ष्ण सुरात विचारलं. तिथे एकदम शांतता पसरली, गुदमरवून टाकणारी शांतता. कोणालाच मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची नव्हती. पण माझा मुद्दा मी पोचवला होता. मग मी प्रश्नांचा रोख बदलला. मी म्हणालो, 4 जणांचं एक कुटुंब आहे अशी कल्पना करा. नवरा, बायको आणि 2 मुलं. त्यांना 2 खोल्यांचं एक घर हवं. साधं असलं तरी चालेल. मुलं महानगरपालिकेच्या शाळेत जातात. त्यांना पुरेसे कपडे आणि चपला लागतात. पुस्तकं विकत घ्यायला पैसे लागतात. थोडंफार मनोरंजन यासाठी पैसे लागतात. तसंच बायकोचं आहे. त्यांना 2 वेळचं पौष्टिक जेवण हवं. तो माणूस शारीरिक कष्टाचं काम करून दमतो. हे सगळं भागवायला त्याला महिन्याला त्याची कमाई किती असायला हवी?
यावर ते काय म्हणाले, कोणी म्हणालं 10,000, कोणी म्हणालं 12,000, खरं तर कमीत कमी 20,000. मग मी त्यांना विचारलं, तुम्ही आता त्यांना किती पगार देता? कायद्यानं ठरवून दिलेलं किमान वेतन साधारण 6,500 रुपये, एक मॅनेजर म्हणाला. मी कधी असा विचारच केला नव्हता. मी फक्त इतकाच विचार करायचो की कंपनी त्यांना नियमानुसार किमान वेतन देते का आणि कायद्याचं पालन करते का. भारतातल्या कामगार संघटना कमीत कमी 10,000 वेतन असावं अशी मागणी करत आहे. या आकड्याला कोणताही आधार नाही. मग मी त्यांना शेवटचा प्रश्न विचारला. मी म्हणालो, मी तुम्हाला अर्धवाक्य सांगेन आणि त्यांनी ते पूर्ण करावं. मी सुरुवात केली. कंत्राटी कामगार असणं म्हणजे ते सर्वजण एक गठ्ठा ओरडले. गुलाम असण्यासारखं आहे. थोडक्यात आपल्याकडे अनेक बघे आहेत. मॅनेजर नव्हे, त्यांना वास्तव माहीत आहे, पण ते बदलण्यासाठी ते काहीही करत नाहीत. संघटना देखील याच प्रकारात मोडतात. वैशिष्ट्यपूर्ण आहे हे. फक्त मानवी प्राण्याकडेच वास्तवाकडे डोळे झाकण्याची एकमेव क्षमता आहे. न संपणारं शिक्षण. तुम्हाला मुंबईत फार कारखाने दिसत नाहीत. सगळे मोठे कारखाने बंद झाले किंवा दुसरीकडे हलवले गेले. पुण्यात बरोबर याच्या उलट परिस्थिती आहे. पुण्याजवळ बरेच नवीन कारखाने उभे राहिले. चाकण आणि सणसवाडी तसंच रांजणगाव अशा ठिकाणचे नवीन कारखाने अनेक जणांना नोकऱ्या देत आहेत. अर्थात अनेक लोकांना ते जे देत आहेत त्याला नोकरी म्हणता येणार नाही, कारण बरेच जण ट्रेनी किंवा उमेदवार म्हणून भरती झाले आहे. या योजना अशा प्रकारे राबवल्या जातात. त्यामुळे अनेक कारखाने ही शोषणाची केंद्र होतात. हे फक्त पुण्यातच घडतं असं नाही. मला तसंच नाशिकमध्येही दिसून आलं. मी एका कारखान्याच्या प्रोडक्शन मॅनेजरशी बोलत होतो. तो म्हणाला, आम्ही आय टी आयमधले प्रशिक्षित तसंच इंजिनिअरिंगची पदविका घेतलेले सुद्धा ट्रेनी म्हणून घेतो. त्यांना 1 वर्ष कामावर ठेवतो. त्यांना 1 वर्षानं नोकरी सोडावी लागते. पण आम्ही त्यांना उत्पादनासाठीचं जपानी तंत्र शिकवतो. त्यामुळे त्यांना लगेच नोकरी मिळू शकते. त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळते का? मी विचारलं. नाही, तो म्हणाला. त्यांना परत ट्रेनी म्हणूनच नोकरी मिळते. ते बॉश, किर्लोस्कर, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो या कंपन्यांकडे जातात. सुदैवी असतील तर त्यांना कायमस्वरूपाची नोकरी मिळते. मी ट्रेनीच्या एका गटाला भेटायचं ठरवलं. ते बजाज ऑटो, टेल्को, हुंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, मॅथर अँड प्लांट आणि इतर काही कंपन्यांमधून आले होते. बजाजमधले ट्रेनी म्हणाले, आम्हाला भरती करून घेतलं तेव्हा 1 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर 6 महिन्यांच्या चाचणी काळासाठी नियुक्त केलं जाईल. पण आता काय झालं आहे, तर साधारण 5-6 महिन्यांपूर्वी म्हणजे कायमस्वरूपी कामगार संपानंतर, बजाज ऑटोमधल्या संपानंतर कामावर रुजू झाले तेव्हा व्यवस्थापनानं आम्हाला आमचा प्रशिक्षण काळ 2 वर्षाचा असल्याचं सांगितलं. मग ट्रेनी काम करत राहिले की निघून गेले? काही जण निघून गेले आणि इतर जण काम करत राहिले. कायमस्वरूपी कामगारांनी संप केल्यावर कंपनीनं जास्त ट्रेनींची भरती केली. पण त्या काळात काम करणं अवघड होतं. त्यांनी असेंब्ली लाईनची गती वाढवली होती. ते कधीकधी आम्हाला 2 टप्प्यांवर काम करायला लावायचे. चूक झाली तर तो उत्पादित भाग वेगळा काढून ठेवायचे. तो भाग तुमची कामाची पाळी संपल्यावर दुरुस्त करून द्यायला लावायचे आणि त्या जास्त कामाचं वेतन देत नसत. आमचा वैयक्तिक वेळ त्यासाठी खर्च व्हायचा. ऑटो इंडस्ट्री म्हणजे असेंब्ली लाईन असं समीकरण लोकांच्या मनात रुजलं आहे. ते या कामाचा वेग वाढवतात तेव्हा कामगारांना त्यांच्या हालचालींचा वेग वाढवावा लागतो, ज्यातून समस्या उभ्या राहतात. चार्ली चॅप्लिननं मॉडर्न टाइम्स या अद्वितीय चित्रपटात याचं चित्रण केलं आहे. म्हणजे ही काही नवीन क्लुप्ती नव्हे. याला 70-80 वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. असेंब्ली लाईनवरचं प्रत्येक काम कष्टप्रद नसतं. काही कामं तुलनेनं सोपी असतात. कष्टाची कामं म्हणजे यंत्र हाताळणं आणि चासीचं पंचिंग करणं. दुचाकी गाडीचं इंजिन 45 किलो वजनाचं असतं. कामगाराला ते उचलावं लागत नाही, मात्र ते
हाताळणं अवघड आणि कष्टाचं असतं. चासींचं कामही असंच चालतं. ही अवघड आणि कष्टाची कामं कोण करतं? तर ही कामं ट्रेनींनाच दिली जातात. हे वेगळं सांगायला नको. गंमत म्हणजे कायमस्वरूपी कामगार सहसा ही कामं करत नाही, तर ट्रेनींकडून करवून घेतात. एक पाळी ट्रेनी पूर्ण करतात आणि दुसरी पाळी कायमस्वरूपी कामगार पार पाडतात. असं कारखान्यात सहसा असतं. मात्र कायमस्वरूपी कामगारांच्या पाळीच्या वेळीही 5 ट्रेनी अशी कष्टाची कामं करण्यासाठी तैनात केले जातात. मंडळी, आज आपण इथे थांबूया आणि ह्याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. पण खूप अगदी नवीन माहिती मला सुद्धा या पुस्तकातनं मिळत आहे. कधी आपण कल्पनाही केली नसेल असं हे कामगारांचं खरंच अनोखं विश्व आहे. तर विवेक पटवर्धन यांना खरंच म्हणजे मी मनापासून धन्यवाद देते की इतकं सुंदर पुस्तक वाचायची मला त्यांच्यामुळे संधी मिळाली. धन्यवाद. उद्या भेटूया पुढच्या भागासह.